नमस्कार, मी शैला मिर्झापुरे. काळ आणि वेळ याचं गणित मात्र फार वेगळं असतं. कारण बरेचदा काळ आलेला असतं, पण वेळ आलेली नसतं असं म्हटलं जातं. आणि वेळ आलेली असतं, पण काळ आलेला नसतं असंही म्हटलं जातं. काळ आणि वेळ या एकाच नाण्याच्या बाजू कशा आहे, हे आपण काळ आणि वेळ या कवितेच्या माध्यमातून जाणून घेऊया. कवितेचं नाव आहे काळ आणि वेळ. प्रत्येकावरच वेळ असते. प्रत्येकावरच वेळ असते आणि प्रत्येकाचीच वेळ येते. प्रत्येकावरच वेळ असते आणि प्रत्येकाचीच वेळ येते. प्रत्येकाचाच काळ असतो आणि प्रत्येकावरच काळ येते. पण काळाचा जो घाव असतो तो खोलवर दरी असतो. पण काळाचा जो घाव असतो तो खोलवर दरी असतो आणि वेळेचा जो घाव असतो तो अंतःकरणाच्या उरी असतो. काळाचा जो घाव असतो जो खोलवर दरी असतो आणि वेळेचा जो घाव असतो तो अंतःकरणाच्या उरी असतो. दरीवर वेळेची मात होत असते. दरीवर वेळेची मात होत असते, पण घावाला वेदनेचा त्रास असतो. पण घावाला वेदनेचा त्रास असतो. एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. वेळ आणि काळ परिस्थितीच्या जाती असतात. वेळ आणि काळ परिस्थितीच्या जाती असतात. पाठ्यपुस्तकात जे मिळाले नाही, पाठ्यपुस्तकात जे मिळालं नाही, ग्रंथातही जे कधी सापडलं नाही, ग्रंथातही जे कधी सापडलं नाही, काळाने ते गवसलं आणि वेळेने ते शिकवलं. काळाने ते गवसलं आणि वेळेने ते शिकवलं. काळ आणि वेळेचं गणित मात्र अचूक असते. काळ आणि वेळेचं गणित मात्र अचूक असते. वेळेबरोबर काळ आणि काळाबरोबर वेळ हे सूत्र मात्र फिट असते. हे सूत्र मात्र फिट असते. धन्यवाद.